फेसबुकला सांगलीची एक बातमी आलेली आहे की कोण्यातरी भोसले या नावाच्या बापाने आपल्या मुलीला नीटमध्ये डॉक्टर होण्यासारखे मार्क मिळाले नाही म्हणून बेदम मारहाण केली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. अशी वीज चमकावी असं काहीतरी मला सांगाडा ही कथा आठवली JNची. माईट बी म्हणजे JNनी ज्या उंचीला ही कथा नेली तेवढा ते हेडमास्तर बिचारे. पण योगायोग बघा की इथले नाडगौडा मास्तर आणि ते भोसले हेडमास्तर हे दोघंही हेडमास्तर आहेत. इथे मुलगा आहे आणि तिथे बिचारी ती मुलगी आहे जिचा मारहाणीमध्ये मृत्यू झाला. म्हणून ही कथा मी आज वाचतो आहे. सांगाडा GA कुलकर्णी. चाळशीवरून तिरपे पाहत अधू दुखरे डोळे फिरवीत नाडगौडा मास्तर शाळेच्या गेटपाशी आले व क्षणभर थबकले. तेथे ते नेहमीच थांबत. शाळेची आकारहीन धुरकटलेली इमारत प्रथमच पाहत असल्याप्रमाणे ते तिच्याकडे निरखून पाहत. शिवाय गेटपाशीच त्यांना चाळशी पुसण्याची आठवण होत असे किंवा जरुरी भासत असे. शाळेच्या बाजूचे रस्ते अद्याप म्हशीच्या जिभांप्रमाणे मळकट लाल होते. एखादी मोटार धावत गेली, गुरे हुंदाडली की कपड्यांवर चाळशीवर धुळीचा बारीक थर जमे, बारीक थर बसे. शाळेच्या बाजूला ट्रंका बादल्या करण्याचा एक छोटा कारखाना होता. ही त्या जोशाची कल्पना. म्हटलं तेवढंच भाडं मिळेल शाळेला, मग शाळेची एक भिंत सिनेमाच्या जाहिरातीसाठी का भाड्याने देत नाही, असे नाडगौडा मास्तरांनी सरळ त्याला विचारले होते. पण नंतर तो प्रश्नच उद्भवला नाही, कारण नंतर खरोखरच एका भिंतीवर जाहिरातीची पुटे चढू लागली. पण त्यासाठी भाडं काही मिळत नसे ही गोष्ट निराळी. त्या कारखान्यातून धुळीच्या वस्त्राला कोणीतरी टाके घालत असल्याप्रमाणे अविरत कंटाळवाणा पण आता सवयीचा झालेला हातोड्याचा आवाज येत असे. पण आज मास्तर थांबले ते निराळ्याच कारणाकरिता. शाळेपर्यंत येईतोच त्यांना फार दमल्यासारखे वाटत होते. आता आपले वय झाले, आयुष्याचे कातडे देखील सोलून गेले. आता यापुढे आपल्याला हे काम झेपणार नाही असे त्यांना वरचेवर जाणवू लागले. त्यांनी खिशात हात घालून गोळ्यांची पुडी आहे की नाही पाहिले. ती खिशात नव्हती, ती टेबलावरच राहिली असावी. त्यांची अस्वस्थता जास्तच वाढली. आजचा दिवस असा आंधळा का सुरू झाला कुणास ठाऊक. आज सकाळी तुकारामाचा फोटो पुसत असता हातातून निसटला व त्याची काच फुटली. तिच्या मागून 2 झुरळे देखील निघाली. नंतर त्यांच्या सदऱ्याची नेहमीची बटणे कुठेतरी हरवली आणि आता गोळ्यांची पुडी घरीच राहिली. शिवाय कितीतरी दिवसांनी त्यांना कमलची सारखी आठवण येत होती. जुन्या पाळण्याकडे पाहिल्याप्रमाणे त्यांची हुरहुर सारखी वाढत होती. शाळेच्या आवारात थोडी पोरे जमली होती. अंगात नुसते शर्ट व विजारी. बोडक्यावरच्या झिंज्या वाऱ्यात रानगटपणे फरफरायच्या. आपले बाष्कळ बोलणे मध्येच थांबवून ती केसांवरून हात फिरवीत. नाडगौडा मास्तरांना हे सारे नवीन वाटायचे. ते भांबावत. एखाद्या अपरिचित भाषेतील पुस्तक पाहताना हे अमुक असेल का तमुक असेल असल्या प्रश्नाप्रमाणे त्यांचे मन गोंधळत असे, पण रिकामेच राहत असे. त्या पोरांना कशाबद्दलच आसक्ती नव्हती, कशालाच धार नव्हती. समोर दिसणाऱ्या कोणत्याही दगडावर त्यांचे आयुष्य तंगडी वर करत असे. हातावर पुरळ उठून नाहीसा व्हावा त्याप्रमाणे दरवर्षी नवे विद्यार्थी येत व नाहीसे होत. पण तेच चेहरे, तीच वांझोटी मने. या साऱ्या गर्दीत मास्तरांना एक दुसराच चेहरा आठवत.
एखाद्या वेळी वाटे तो आता काय करत असेल, त्याची कवितांची आवड तशीच उबदार असेल का? झळझळीत रंगांची चित्रे तो तशाच प्रसन्न हाताने काढत असेल का? पण असे एकंदरीने क्वचितच. हातातून वाळू सरकली व हात मात्र कोरडेच राहिले, हीच विषण्णता त्यांना विशेष जाणवे. छत्री काखोटीस मारून मास्तर आत शिरले. त्यांना पाहताच एखादा महारोगी गर्दीत शिरावा त्याप्रमाणे पोरे पटापट बाजूला सरली व त्यांचे शब्द आकसले. ते सारेजण आपल्याकडेच रोखून पाहत आहेत अशी तप्त जाणीव मास्तरांना झाली व त्यांनी आपल्या वाहनांवरून डोळे वर उचलले नाहीत. वाहना जुन्या झाल्या आहेत, एकीचा अंगठा तुटला आहे. 2-4 दिवस आपण चालढकल केली, आता मात्र सोमय्याच्या दुकानातून तो लावून घेतलाच पाहिजे. त्या पोरांच्या मनात काय चालले हे त्यांना माहीत होते. प्रत्येकाच्या मनात तिरस्कार भरून राहिला आहे. आपल्या पावलांनी त्यांच्या मनात निर्दय थेरडा, अहो प्रत्यक्ष मुलाचा खून केला याने, असला हा माणूस, असे शब्द उमटत आहेत. आपल्याविषयी लोक काय बोलतात याची त्यांची जाणीव नवी नव्हती. अनेकांनी त्यांना तोंडासमोर सांगितले होते. पुष्कळदा घाणेरडी क्रूर निनावी पत्रे येत. या साऱ्या घोळक्यात आपल्याविषयी एकही ओला शब्द कुणा जवळ नाही. अनेकदा त्यांना वाटे सातवीतला फाटक आपल्या घरी यावा, त्याने आपल्याशी बोलावे. 5-6 दिवसांपूर्वी आपली सारी पुस्तके धुंडाळून त्यांनी त्याच्यासाठी पृथ्वीवरील प्राचीन प्राणी हे मळके पाने सुटलेले पुस्तक काढून ठेवले होते. पण त्याने नंतर त्याबद्दल पुन्हा चौकशी देखील केली नाही. 80-90 फुटांचे प्राणी, खवल्या खवल्यांच्या अजस्त्र शेपट्या व 100-500 दात, त्यांची आठवण होतात जणू सारे प्राणी त्यांनी परसात पाळल्याप्रमाणे थोडे हसले. 80 फुटाचा सांगाडा आपल्या सायन्स हॉलमध्ये बसणार देखील नाही. आपल्याला टेबल खुर्ची मग त्या सापळ्यातच टाकावी लागेल. सापळ्यात आपणातही एक सापळा, त्यात मग आणखी कोणी. त्यांना हा विचार फार गमतीचा वाटला. ती उदास डोळ्यांची काळसर शालिनी देशपांडे असे सुंदर गाणे म्हणत असे ती. पण रेडिओवर तिचे गाणे प्रथम झाले त्यावेळी तिने सगळ्यांना चहाला बोलावले, पण आपणाला मात्र नेमके तिने वगळले. तसाच तो 10वीतला सहस्त्रबुद्धे, गवताच्या काड्यांसारख्या पायांचा हा मुलगा वणावणा रानुमाळ हिंडायचा. पक्ष्यांची घरटी, ठिपके ठिपके असलेली अंडी, उन्हा वाऱ्यात शुभ्र होऊन पडलेली माळावरची हाडे गोळा करायचा. सारी हाडे गाई म्हशींचीच असायची, पण ती आणताना त्याला केवढा उत्साह, केवढा धांदरटपणा. पण आता कुठं आहे तो? की न दिसल्याबद्दल हेडमास्तरांच्या नोटिशीप्रमाणे त्याला हाकलून घातले, तेव्हापासून कुठे गेला कुणास ठाऊक. जाताना कार्टा भेटलाही नाही, नाहीतर रंगीत पक्षी हे पुस्तक त्याला दिले असते. का हाकलून घातले याची कारणे सांगितली असती, पण ती जखम घेऊन तो तसाच गेला. आणि आता या विशाल वेड्या आयुष्यात कुठेतरी रखडत असता तो सुद्धा म्हणत असणार, थेरडा निर्दय म्हातारा. आपण जाता जाता जर इथेच मरून पडलो तर ही सारी पोरे शाळेला एक दिवस सुट्टी मिळणार म्हणून आनंदाने उड्या मारतील, पण तो आनंदसुद्धा निर्भेळ बिनओरखड्याचा असणार नाही. मेला ते सुद्धा शाळा सुरू झाल्यावर. आधी 1-2 तास जर गचकला असता तर यायचा तरी त्रास वाचला असता. मरताना देखील निर्दयच राहिला थेरडा. निर्दय निर्दय. आवारातील वाळूवर वाहनांचा आवाज करीत मास्तर सायन्स हॉलमध्ये आले. त्यांनी छत्री डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला काखोटीस मारली व दरवाजा उघडला. मातीचे अनेक प्राणी असलेल्या कपाटाजवळ डोक्यात वाकडा खिळा ठोकून लाकडी दांड्याला अडकलेल्या मनुष्याचा सांगाडा होता. त्याच्या बाजूच्या खुंटाळ्यावर त्यांनी छत्री ठेवली व टोपी काढून हातरुमालाने उजाड डोक्यावरील घाम टिपला. आता ऑफिसमध्ये जाऊन सही केली की बाह्य जगाचा संबंध संपला.
ते जाण्याकरता वळले, पण त्यांचा तोल गेल्यासारखा झाला व छातीत किंचित कळ येऊन ते टेबलाच्या कडेवर आदळले. त्यांना थोडे घाबरे वाटले व त्यांनी मारुती गड्याला हाक मारली. मारुतीने हाक ऐकल्या न ऐकल्यासारखे केले व आपले पान सावकाश पूर्णपणे तोंडात सोडले, पण तोपर्यंत कळ विरली होती. ते सावकाश वळले व ऑफिसकडे आले. 2-4 इतर मास्तर सही करण्यासाठी जमले होते. त्यांना पाहताच नाडगौडांच्या कपाळावर एक आठी चढली. तो कुलकर्णी वास्तविक मराठीचा मास्तर. पण घरी टेबलावर पाहावं तो 4 मिनाराची पाकिटे, कंगवे, सिनेमाची नागडी मासिके. ज्ञानेश्वर तुकारामाचा एक शब्द नाही. 5-6 तास पाणचट दुधाचा रतीब घातला की गवळी मोकळा. बाकीचेही तसेच. भक्त नव्हेत, हमाल लेकाचे. दिल्या कामाचे, टाकल्या दामाचे. नाडगौडा जवळ येताच त्यांचे बोलणे थांबले. शेवटच्या माणसाने सही केली व पुस्तक त्यांच्याकडे सरकवले. त्यांनी काळजीपूर्वक पेन उघडले. वरचे झाकण घट्ट बसावे म्हणून गुंडाळलेला कागद बाहेर काढला व सही केली. नंतर पुन्हा कागद घालून त्यांनी पेन खिशात ठेवले. बस, आता यापुढे सही करायला नको, इथे यायला नको. उद्या तर सुट्टीच आहे व परवाच्या दिवशी गॅदरिंग आहे आणि परवा त्यांचे एक्सटेन्शन संपणार आहे. 35 वर्षांपूर्वी करवतकाठी रुमाल बांधून भीत त्यांनी त्या तबेल्यात प्रवेश केला होता. आता ते 2 मजली दगडी इमारत झाली होती. अद्याप थोडं कर्ज आहेच म्हणा. एखाद्या जुन्या दसराप्रमाणे इतक्या वर्षांच्या आयुष्याचे गाठोडे एखाद्या जुन्या दप्तराप्रमाणे इतक्या वर्षांच्या आयुष्याचे गाठोडे सायन्स हॉलमधल्या सांगाड्याच्या पायाशी ठेवून ते आता बाहेर पडणार होते. आता मार्ग निराळे झाले. संस्था नेहमीच तरुण असते. पण आपण मात्र खचलो. आपले अवसान संपले. आता पाहो पंथ, माहेराची वाट, कामाचा बोभाट, पडो सुखे. तोच ऑफिसमध्ये एकदम शांत झाल्यासारखे झाले. कारकून तत्परतेने उभा राहिला. मारुती लगबगीने आत आला व त्याने आतल्या खोलीचा दरवाजा उघडला. हेडमास्तर जोशी आले. त्यांनी नाडगौडांकडे पाहिले न पाहिल्यासारखे केले व आत गेले. अहो नाडगौडा, उद्या तुमची रिलीज ऑर्डर तयार होईल बरं का, आतूनच ते म्हणाले. बरं आहे, मास्तर म्हणाले. त्यांचे डोके एकदम दुखू लागले. जोशींना पाहताच त्यांचा संताप अनावर होत असे, हात थरथरत. जोशी त्यांच्यानंतर तब्बल 12 वर्षांनी आला व हेडमास्तर होऊन बसला. तो टीडी की फिडी काहीतरी होता, मात्र मास्तरांना त्याचे बिलकुल वैषम्य नव्हते. पण 2 महिन्यांखालील जोशींची वागणूक मात्र अतिशय चीड आणण्यासारखी होती. त्यांना आजच्या सारखेच एकदम अस्वस्थ वाटू लागले होते. छातीत मधून कळा येत व उठून बसण्याच्या श्रमानंतरही धाप लागे. एका पोराबरोबर त्यांनी रजेची चिठ्ठी पाठवली. त्याच दिवशी पगाराचा दिवस होता. पगार घरीच पाठवून द्यावा अशी विनंती आहे, असेही त्यांनी चिठ्ठीत लिहिले होते. मधल्या सुट्टीत त्याच पोराने उत्तर आणले, रजा मंजूर झाली आहे, पगार घरी पाठवणे गैरसोयीचे होईल. एकदा का तशी प्रथा पडली तर इतरांना क्षुल्लक करण्यासाठी सुद्धा. फारच जरूर असल्यास मी स्वतःचे 30 रुपये सोबत पाठवत आहे. मास्तरांनी पैसे घेतले नाहीत, पण चिठ्ठी वाचल्यानंतर त्यांचा उजवा हात डोक्याखाली दाबून धरावा लागला, इतका तो थरथरू लागला. अरे 35 वर्षे मी इथं काढली. 2-4 खोल्यांचा गाडीखाना होता. त्यावेळी धोत्राचा काचा मारून मी स्वतः खोल्या झाडल्या आहेत. शाळेचा पायखाना बांधण्याच्या वेळीसुद्धा गवंड्यांनी टाकलेले दगड खांद्यावरून वाहून नेण्यात मला लाज वाटली नाही. आज शाळेच्या आवारात पांढऱ्या सुगंधी फुलाचे झाड ताठरले आहे. ते मी स्वतः नव्या शाळेचा पहिला दगड बसताच लावले. मला शिस्तीच्या गोष्टी सांगतोय. पण हा सारा संताप ओसरल्यावर मात्र त्यांचे लाथ मारलेले मन असहाय्य धापा टाकू लागले होते. ते परत सायन्स हॉलमध्ये आले. आज 12:30ला तास असल्याने फारशी घाई नव्हती. ते खुर्चीवर बसले, पण त्यांची हुरहुर सारखी वाढतच होती. काहीतरी फार हवे असल्याप्रमाणे ते फार बेचैन झाले. आज सकाळी भजनाकडेही लक्ष लागले नाही. फोटोवरील काच फुटली, त्यामुळे तसे झाले असावे. त्याला आज नवीन काच घातलीच पाहिजे असे त्यांनी ठरविले की मारुतीलाच संध्याकाळी घरी बोलावून त्यालाच ते काम सांगावे. त्यांनी क्षणभर विचार केला व स्वतःशीच मान हलवून नको असे ठरवले.
पण त्यांचे मन आज जागी ठरत नव्हते, हेच खरे. नाहीतरी आंघोळ करून सकाळी ते फोटोपाशी बसले की वातीला ज्योत लागावी, त्याप्रमाणे त्यांचे मन शांत प्रसन्न होत असे. अभंगाच्या ओळी बोलू लागल्या की तप्त शरीरावर पाण्याच्या धारा पडल्याप्रमाणे वाटे. खावे ल्यावे द्यावे जमा खर्च तुझ्या नावे. आता चुकली खटपट झाडा पाड्याचा बोभाट. तुका म्हणे चिंता भार वाहे तुझ्या माथा. आयुष्याचा प्रवास चालताना पायाला झालेल्या जखमांचा विसर पडतो. नासके रक्त पिळल्याप्रमाणे शरीर हलके वाटते. त्या फोटोसमोर त्यांच्या आयुष्यातील सुरकुत्या नाहीशा होत. विश्रद्ध शांतीचे डोळे ओलावत शबरीने गोड फळे निवडली, तसा तुकोबाने रसाळ शब्दांचा संसार मांडला. त्यातील चोखपणा निराळाच, त्यांचाच आनंद बावनकशी. नाहीतर सर्वत्र फुकाचा व्यवहार आणि त्या गदारोळात कोणीतरी माप घेऊन बसलाच आहे. आयुष्य मोजावया बैसला मापारी, दात विचकत समोरच्या सांगाड्याप्रमाणे. पण आज मात्र सकाळी त्या शांतीची साय धरली नव्हती. कुठून तरी नको असलेले आवाज येत होते, त्रस्त करत होते. ती कमलची आठवण. आजच का ती इतक्या तीव्रतेने जागी व्हावी. तिला प्रथम बोट धरून शाळेच्या मराठी विभागाकडे त्यांनी आणले, त्याप्रमाणे आज तिची आठवण त्यांच्याबरोबर आत आली. समोर टेबलावर बसली व छोट्या कमलप्रमाणेच मधून मधून ती बिचकत त्या सांगाड्याकडे पाहू लागली. छे, मास्तरांना ती आठवण नको होती. त्यांनी मन झाडण्याचा प्रयत्न केला, पण आज तिचा हट्टच होता. काही केल्या कमलचे लग्न, तिची 2 मुले यांची चित्रे समोरून जाईनात. मास्तर त्यांच्या ओझ्याने व्याकुळ झाले. कमल त्याच गावात पण दुसऱ्या टोकाला राहते. गेली 12-15 वर्षे ती तेथेच होती, पण लग्नानंतर चुकूनसुद्धा ती मास्तरांकडे आली नाही. तिला 2 मुले झाली, पण एकाही बारशाला मास्तरांना आमंत्रण नव्हते. मास्तरांना वाटले होते निदान औपचारिकदृष्ट्या तरी कमल एखादा शब्द टाकेल आपल्याकडे. अगदी शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा बोलावतात अशा प्रसंगी, आणि कमल तर आपल्या शरीराचा मनाचा गोळा. पण नाही, तिच्या मनाच्या गाठी घट्ट बसल्या होत्या. जणू लग्नासाठी ती बाहेर पडली, ती पूर्ण अनाथ होऊनच. एकदा बाजारात मुलाला कडेवर घेऊन ती समोरासमोरच दिसली, पण एक शब्दही न बोलता ती निघून गेली. कदाचित तिने पाहिलेही नसेल, किंवा असेलही. तिचा नवरा तर मास्तरांचा उल्लेख खाटीक म्हणूनच करत असे. बापट तसा मोठा तरतरीत मुलगा. शिक्षण वगैरे फारसे नव्हते, पण त्याचे स्टेशनरीचे दुकान चांगले चालले होते. खरे म्हणजे तो मास्तरांच्या एका जुन्या मित्राचाच मुलगा. पण त्यांनी त्या मित्राचे नाव टाकले होते. एकदा एका विशेष प्रसंगी मास्तरांनी त्याला आपल्या आईचा एकुलता एक दागिना, बोरमाळ, वापरायला दिला होता. आज उद्या करत त्याने चालढकल केली व एक दिवस ती विकून टाकली. मास्तरांनी कोर्ट कचेरी काही केली नाही. उलट 2 दिवस मुंजीसाठी माळ पाठव अशी त्याच्या सहीची चिठ्ठी होती. ती त्यांनी शांतपणे फाडून टाकली. पण अंगावर घाण पडावी त्याप्रमाणे त्यांचे मन आकसले. आयुष्याचा एक लचकाच तुटला. कमल मॅट्रिकला असता तिची बापट ओळख झाली. कशी ते मास्तरांना शेवटपर्यंत समजले नाही. काही वेळा मास्तर तासनतास तिच्याशी बोलत बसत, आपल्या पत्नीच्या आठवणी सांगत. त्या घरट्यासारख्या सुखात तिला का उणीव वाटावी. मुलगी नेहमी परक्याची हे खरे, पण त्याला अद्याप अवकाश होता. मास्तरांनी आपल्या तोलाचे एक गरिबाचे स्थळ पाहूनही ठेवले होते व लग्नाकरता ठेवलेली रक्कम 500 झाली होती. पण एक दिवस कमल त्यांच्यासमोर घोटाळली. नवे पातळ हवे म्हणून सांगायला घाबरणारी ही मुलगी त्यांना सरळ म्हणाली, दादा, मला आता शाळा झेपेल असं वाटत नाही. मास्तरांनी वर पाहिले. प्रथम त्यांना त्या शब्दांचा अर्थच समजला नाही. ती फारशी हुशार नव्हती, पण पास झाली असती. मग तू काय करायचं ठरवलं आहेस? त्यांनी शांतपणे विचारले. मग तुम्हाला मी विचारणारच होते. ती एकदम अडखळली. मला लग्न करायचं आहे.
ते बापट आहेत ना त्यांच्याशी. तुम्ही बापट कोण हे समजल्यावर मास्तर चिडले. बापट गेला खड्ड्यात. रागाने थरथरत ते म्हणाले, असल्या भानगडी करायला शरम नाही वाटत? तुळशीच्या रोपट्याप्रमाणे वाढवलं मी तुला, आणि एवढ्या थराला गोष्टी गेल्यावर मला सांगतेस बेशरम. मास्तर रागावणार याची कमलला कल्पना होती, पण ती इतके भडकतील असे मात्र तिला वाटले नव्हते. भानगड वगैरे काही नव्हती. बापटने प्रथम तिला लग्नाविषयी विचारले होते. तिचा नकार नसेल तर मुंबईहून येताच तो मास्तरांना विचारणार सुद्धा होता, पण हे सारे सांगायला तिला वेळसुद्धा मिळाला नाही. मास्तर वेड्याप्रमाणे तिच्याकडे धावले व त्यांनी काडकन तिच्या मुस्काटात दिली. आयुष्यात प्रथमच त्यांनी तिच्यावर प्रहार केला होता. हात भाजल्याप्रमाणे स्वतःच क्षणभर दचकले, पण पुन्हा त्यांचा संताप अनावर झाला. ते ओरडले, माझं तोंड काळं केलंस तेवढं पुरे. उद्यापासून घराबाहेर पडायचं नाही. जा, चालती हो इथून. कमलचे डोळे क्षणभर कठोर झाले. गालावर बोटे उमटली होती व जळत होती, पण तिच्या डोळ्यात पाण्याचा टिपूससुद्धा नव्हता. भाजल्या गालावरून तिने हातही फिरवला नाही. ती आत गेली व रात्रीची भांडी घासू लागली. मास्तरांनी डोक्याला रुमाल गुंडाळला व ते तडक बापटच्या घरी गेले. तो सामानाची बांधाबांध करत होता. मास्तरांना पाहताच त्याला आश्चर्य वाटले, पण ते न दाखवता तो अदबीने म्हणाला, बसा. मी बसायला आलो असं वाटतं का तुला? उसळून मास्तर म्हणाले. अगदी निर्ढावल्यासारखा वागतोस की. माझ्या मुलीला फूस लावायला शरम नाही वाटत? पण मास्तर, कोणाला लाज वाटेल असं मी काहीसुद्धा केलं नाही. होल्डॉल अर्धवटच पायाने बाजूला सरकवत बापट म्हणाला, मी गावाहून आल्यावर विचारणारच होतो तुम्हाला. माझं ऐकून घेतल्याखेरीज का राग घालता निष्कारण डोक्यात? लोक तोंडावर थुंकतील म्हणून राग घालतो. सगळीकडे छी-थू होईल माझी, हात नाचवत मास्तर म्हणाले. पण मी कोण असा दरोडेखोर तर नाही ना. माझं शिक्षण फारसं नाही हे खरं, पण त्या दृष्टीने आमच्या सुखात काही आड येणार नाही. तुम्ही आता कसेही आलाच आहात, तेव्हा सर्व दृष्टीने विचार करू. विचार गेला मसणात. ते होणं शक्य नाही, मास्तर कठोरपणे म्हणाले. तुझ्याशी तिचं लग्न होणं शक्य नाही. अवलादच तसली. बाप बेरड तर मुलगा काय निघणार दिवटा. बापटचा चेहरा संतापाने लाल झाला व खालचा ओठ आवळत त्याने मास्तरांकडे पाठ वळवली. त्याने टेबलावरील आरसा उगाचच उचलला व खाली ठेवला. माझ्या बापानं काय केलं हे मला फारसं माहीत नाही, आणि तो माझा दोषही नाही, पण तुम्ही आता इथून चालू लागा. मला आता तुमच्याशी काही बोलायचं नाही. पण माझं एक काम करा. कमलला कळवा की तिला कोणा एकाची निवड करावी लागेल, तुमची किंवा माझी. मी मुंबईला जायचं पुढं ढकलतो. तिचा निर्णय मला कळवायला सांगा. आता निघा इथून. माझं खेटं रडलंय राहायला. जाता जाता मास्तर म्हणाले, पण ती काय करील हे मला माहीत आहे. काही झालं तरी ती माझी मुलगी आहे. ते बाहेर पडताच बापटाने धाडदिशी पायानेच दरवाजा ढकलला. मास्तरांनी सारे संभाषण शब्दशः कमलला सांगितले. ती काही बोलली नाही. भूक होती तरी उपाशीच मास्तर अंथरुणावर पडले. रात्रभर त्यांची तळमळ चालू होती, पण आता रागाचा भर ओसरला होता. फक्त दुःखाची ओली पावले एरझाऱ्या घालत होती. काल परवाची आपली परकरी पोरकी आज मोठी झाली, प्रेमात पडली. तिचा आता स्वतःचा संसार उभारणार व तो फळणार याचे त्यांना एकदम आश्चर्य वाटले. थोडा आनंदही झाला. काळ काय वेगाने पळत आहे. मापाऱ्याने चुकून मोठे माप घातले तिच्या पदरात, पण ती जाणार या कल्पनेने त्यांना फार एकाकीसुद्धा वाटू लागले. एवढीशी चिमुरडी, पण पत्नीच्या मृत्यूनंतर ती तिच्या सावलीप्रमाणे घरात हिंडत होती. तिच्या प्रेमाच्या पायघडीवर त्यांना स्वतःचे दुःख अनेकदा जाणवत नसे, पण आता ती जाणार हे सारं घेऊन. बापट तसा काही वाईट नव्हता. आता तर तो चांगला भरला होता. मगाशी नुसता गंजी फ्रॉक घालून सामान बांधत असताना त्याचे दंड कसे भरदार वाटत. आपण त्याच्या बापाचा उल्लेख करायला नको होता. जे दुःख आपले आहे त्याचे शिंतोडे इतरावर कशाला. 2 दिवसांनी त्याच्याकडे जाऊन त्याची क्षमा मागण्याचे त्यांनी ठरवले. पण कमल,
कार्टीने आपल्याला का नाही सांगितले प्रथम? तिने आपणाला असे का परक्यासारखे वागवावे, उंबरठ्यावर बसवावे? मी कोणीच नाही का? मी काही तिच्या सुखाआड आलो नसतो. छे, आपण तिला मारायला नको होते. आपल्या आयुष्यात आपण होऊनच हे आणखी एक दुःखाचे रोपटे लावले. उद्या दुपारी तिला सारे समजावून सांगितले पाहिजे. म्हणावे, कमल, तू सुखी होणार असशील तर अवश्य जा. मला पण तू एका मित्राप्रमाणे मनमोकळेपणाने का सांगितले नाहीस सारे? आणि जाताना मी तुला मारले याची आठवण मात्र घेऊन जाऊ नकोस, नाही तर मला ते जाणवेल, फार जाणवेल. मास्तरांना 2-4 तास चाळवलेली झोप लागली असेल नसेल. दुसऱ्या दिवशी शनिवार असल्याने ते लवकरच उठले. कमलने केलेला चहा त्यांनी मुकाट्याने घेतला व ते शाळेला निघाले. जाताना तिच्याशी काहीतरी बोलावे म्हणून ते जरा घुटमळले. तिचा चेहरा जागरणाने मळला होता व डोळे लालसर दिसत होते. त्यांना एकदम शरम वाटली, थोडा संकोचही, आणि ते तसेच बाहेर पडले. साधारण 9-9:30ला कमलने एक चिठ्ठी व घराची किल्ली मास्तरांकडे शाळेत पाठवली. प्रिय दादा, मी माझी निवड केली आहे. मी जात आहे. घराची किल्ली सोबत आहे. मला माझं आयुष्य आवडतं. ते सुखवावं असं सुद्धा वाटतं. बापूचं आयुष्य तुम्ही घालवलं, माझंही तसंच व्हावं असं मला वाटत नाही. क्षमा करा, मी फार स्वार्थी आहे. मास्तरांनी पत्राची घडी करून खिशात ठेवली व घराची किल्ली रिंगमध्ये काळजीपूर्वक बसवली. त्यांनी रजा काढली नाही की तासही थांबवले नाहीत. घरी आल्यानंतर मात्र सारा दिवसभर ते एखाद्या भ्रमिष्ठाप्रमाणे बसून होते. कमलचे महिन्यातच लग्न झाले, अगदी गावातच. पण मास्तरांना कोणी बोलावलं नाही. नुसता एक औपचारिक ढोंगी शब्द आला असता तरी मास्तर वेड्यासारखे गेले असते. बापटाची भर मांडवात त्यांनी क्षमा मागितली असती. कमलला आशीर्वाद दिला असता. करवतकाठी रेशमी उपरणे अंगावर टाकून ते लगबगीने मिरवले असते. बरे, कमल गेली तीही तशीच नाही तर जाताना चावा घेऊन, जुनी जखम उसवून. बापूची आठवण होताच मास्तरांची कानशिले जळत. घरी परत येताना त्यांना मान वर करवत नसे. कवड्या खुळखुळल्या जाव्यात त्याप्रमाणे सारख्या हालत असणाऱ्या माणसांच्या घोळक्यात बापूच्या वर्गातील कोणी नाही ना, त्याचा कोणी मित्र भेटणार नाही ना, अशी त्यांना सारखी भीती वाटे. त्यावेळी बापूही मॅट्रिकला होता, पण त्याचा सारा वेळ हॉकी खेळण्यात जात असे. रिझल्टच्या दिवशी त्याला घरी यायला उशीर झाला. मास्तर सारखे एरझाऱ्या घालत होते. स्वतः जाऊन त्याचा रिझल्ट पाहणे त्यांना नको होते. त्या गर्दीत आपला आनंद वा दुःख खाजगी राहणार नाही अशी त्यांना भीती वाटत होती. बापू 8ला घरी आला. त्याचे केस विस्कटले होते. तो घरात येताच माझघरात एका कोपऱ्यात जाऊन बसला. कमलच्या पोटात धस्स झाले. ती त्याच्याजवळ गेली व त्याचा ऊन चेहरा आपणाकडे वळवण्याचा तिने प्रयत्न केला. बापू, झाला रिझल्ट? तिने हलकेच विचारले. तिला काय झाले होते हे माहीत होते. बापूने काही उत्तर दिले नाही, फक्त चेहरा मात्र जास्तच खाली घातला. ती जड पावलांनी आत आली. त्याचा चहा तिने तसाच झाकून ठेवला व ती निमूट बसली. आता या आडदांड भाबड्या भावाला कसे समजावायचे हा तिच्यापुढे प्रश्न होता. तिच्यात आईचा प्रौढ अनुभवी प्रेमळपणा नव्हता. उलट त्याच्या दुःखाने आताच तिने डोळे पाण्याने भरले होते. मास्तर आत येताच तिने ते लगबगीने पुसले व उगाचच चुलीतील लाकडे सारखी केली. मास्तर बापूसमोर उभे राहिले. बाप्या, नापास झालास? त्यांनी रागाने विचारले. बापूने एक हुंदका दिला. बस रडत असाच. तू काय पोटाला शेण खातोस की काय? अंगात आल्याप्रमाणे एकदम चवताळून मास्तर म्हणाले. एकदा आजारी पड, दुसऱ्या खेपेला आई मरते, आता बाप मरतो तुझा. खायला काळ आणि भूमीला भार. अरे, तुझा बाप हमालासारखा राबतोय आणि चिरंजीव वाकडी काठी घेऊन कवठं घोळवत बसतात. कशाला आलास पोटी कुणास ठाऊक. तुझी आई वान झाली असती तरी मला लाज वाटली नसती. बोल काहीतरी, बसलास काय मढ्यासारखा? कमल घाबरत त्यांच्या बाजूला आली. दादा, आता त्याला जरा, ती सांगू लागली, पण मास्तरांनी तिच्याकडे पाहिलेच अशा नजरेने की ती चरकली. त्यांनी तिला बाजूला काढले व फळीवरील एक एक पुस्तक घेऊन गाठोड्याप्रमाणे रपारप बापूवर फेकायला सुरुवात केली. रेड्या, आत्ताच्या आत्ता चालता हो.
जा मसनात कुठंतरी, तुझा विटाळ नको या घराला, या हाताला, या डोळ्यांना. ते जवळजवळ धावतच बाहेर आले व पलंगावर पडले. ते स्वतः मुलकी परीक्षा नापास झाले होते. त्यावेळी त्यांच्या वडिलांचे शब्दसुद्धा अगदी तेच होते. त्याशिवाय डोके रक्तबंबाळ होईपर्यंत त्यांनी खडावांचा मार खाल्ला होता, पण त्यामुळे त्यांच्यात पीळ आला. परीक्षेपर्यंत त्यांनी एक वेळ जेवण घेतले आणि पायात वाहणा घातल्या नाहीत. परीक्षा पास झाल्यावर वडिलांनी त्यांना जवळ घेऊन प्रेमाने पाठीवरून हात फिरावला व जांभळ्या रंगाचा जरीकाठी रुमाल घेऊन दिला. वर्षातच वडील वारले. 10व्या दिवशी मास्तरांनी एकदाही न वापरलेला तो रुमाल गुराख्याच्या पोराला देऊन टाकला. परीक्षा पास होणे हा स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. स्वतःशी घेतलेली ती शपथ होती, ती पुरी झाल्यानंतर ही भूषणे हवीत कशाला. बाहेर त्यांनी रुमाल देऊन टाकला आणि घरी खडावात चुलीत टाकल्या. थोड्या वेळाने कपाळावरील शीर दबली, शरीरावरील ओझे उतरले व त्यांना गळल्यासारखे वाटले. ते उठले व त्यांनी दिवा लावला. त्यांना बापूला काहीतरी सांगायचे होते. बापू, तिसऱ्यांदा नापास झालास बापू, पण नापास होणं हा काही गुन्हा नाही. कसली फडतूस परीक्षा, पुन्हा अभ्यास कर. अरे तू मोठा झालास, मार्गाला लागलास तर त्यात माझा का फायदा आहे. तुझ्या हितासाठीच मी तळमळतो. मी स्वतः फार कष्टानं शिक्षण घेतलं म्हणून सांगतो. वार लावून घेण्यासाठी दारोदार वणावणा हिंडलो. मला काय दिसलं माहीत आहे. दारात लूत भरलेलं कुत्रं दिसलं तर भाकरीचा हात पुढं येतो, पण एखादा माझ्यासारखा दरिद्री पोरगा दिसला तर वाहण्याची लाथ दिसते. हे मी शिकलो. तसंच तुझ्याही वाट्याला यावं असं मला वाटेल का. तू मनाला लावून घेऊ नको. डागण्या स्वीकारण्या इतकं मन थोडं जळलं पाहिजे. अरे आयुष्याला थोडी उर्मट धार असावी, अशी की समोर आडवं येण्याची कुणाची प्राज्ञा नसावी. तू काही फार मोठा झाला पाहिजेस असं नाही. तू उद्या चांभाराचं दुकान लावलंस तरी मला चालेल. मास्तरांनी बापूस हाक मारली. बापू. दिवा तसाच ठेवून कमल स्वयंपाकघरात बसून होती. स्वयंपाक निवला होता व चूल थंडावली होती. गुडघ्यावर हनवटी ठेवून ती समोर पाहत बसली होती. हाकेने ती दचकली, पण न उठताच तिने सांगितले, बापू बाहेर गेलाय. मग आल्यावर ताबडतोब मला सांग. त्यांनी दिवा घालवला. 10 वाजले व मास्तरांचे डोळे जडावले. कमलने स्वयंपाकघरात झाकपाक केली व ती बाहेर येऊन बसली. शेजारच्या घरातील दिवे पापण्याप्रमाणे मिटू लागले. अद्याप बापूचा पत्ता नव्हता. तिने दादांना हाक मारली. ते अजून जागेच होते. त्यांना वाटले बापूच आला. दादा, बापू अद्याप आला नाही, घाबरत कमल म्हणाली. त्याची टोपी इथेच आहे. मास्तर अंधारात उठून बसले. जातोय कुठे, येईल सकाळी, ते म्हणाले. पण तिच्या आवाजातील भीती त्यांना जाणवली व ते अस्वस्थ झाले. मित्र किती दिवस ठेवून घेतील तूच सांग. हातातील अंगठी विकून खातील आणि देतील हाकलून. झालं. पण अंधारातच त्यांनी कोट सदरा अंगात चढवला. आता मात्र त्यांना खरोखरच फार भीती वाटू लागली. ते बाहेर आले. कमल अद्याप तेथेच उभी होती. मी बाहेर जाऊन येतो, तू दाराला कडी लावून बस. हं. त्या देशपांड्याकडे आहे की काय पाहतो ते कार्ट. घाबरू नको, येईल तो. त्यांनी चेहरा झटकन वळवला व ते बाहेर पडले. पुष्कळशी घरे शोधून ते 12 वाजता घरी आले. कमलकडे पाहून त्यांनी मान हलवली व ते आत गेले. सारी रात्र ते देव पाण्यात ठेवल्याप्रमाणे अंधारात स्वस्थ बसून होते. पाटाला पाट जोडून कमल स्वयंपाकघरातच आडवी झाली. दुसऱ्या दिवशी 10-11 वाजता मास्तरांना ती बातमी समजली. बापूने रामाच्या देवळातील विहिरीत उडी घेतली होती. मास्तर दुसऱ्या दिवशी शाळेत गेले. काय या माणसाला हृदय आहे की नाही, असे खुद्द हेडमास्तरसुद्धा म्हणाले. त्यांना पहिला तास 6वीवर होता. मास्तर वर्गात येताच इतका वेळ गप्प असलेली पोरे एकामागोमाग वर्गाबाहेर पडली व मास्तर एकटेच तासभर वर्गात बसून राहिले. घरी कमलशी बोलणेसुद्धा ते टाळू लागले. पण रात्री अंथरुणावर पडले की त्यांच्या डोळ्याला धार लागे. बापू, काय केलंस हे वेड्यासारखं. तू दुबळा ठरलास, फार दुबळा. तू 50 वेळा नापास झाला असतास तरी मला चाललं असतं, पण असं बेडकासारखं संपायला नको होतंस. ते अनेकदा पुटपुटत, पण आता त्यांना फार हताश वाटे. आणखी एक पदर सुटला, लचका तुटला.
आता त्यांचे देहाकडेही लक्ष उरले नाही. अनेकदा रात्री कळ येऊन अंग घामाने भिजते हे त्यांनी कमलला कधीच सांगितले नाही. आता तीही बदलली होती. तिच्या डोळ्यात त्यांना जाणवणारा परकेपणा दिसत होता आणि तीही नंतर आपल्या मार्गाने निघून गेली, त्यांना चावा घेऊन. बाकीच्या साऱ्यांचे शब्द त्यांनी सहन केले असते, पण कमलनेही तेच म्हणावे याची त्यांना फार विषण्णता वाटली. आपल्या श्वासाची पोरगी ती. मी बापूला तसं का म्हणालो याचा तिला समज हवा होता. हजारो पोरांना बाप शिव्या देतात, पण त्यांच्यापैकी सारेच का विहिरीत उड्या घेतात? शट. कमलने तरी जाता जाता तशी लाथ मारायला नको होती, तसे म्हणायला नको होते. एक धागा उकलताना साराच गुंतावळा हातात यावा त्याप्रमाणे सारेच त्यांच्या समोर आले. जुन्या आठवणी ओल्या कपड्याप्रमाणे अंगाला चिकटू लागल्या. त्यांना नको असता. आता तुकारामाचा फोटो फुटल्याने हे सारे झाले. मनावरील झाकणाला तडा गेला असे त्यांना फार वाटू लागले. आता निदान खूप काम असते तरी त्या परिचित ओझ्याखाली या साऱ्याचा विसर पडला असता. बाहेर आता ऊन ताणल्याप्रमाणे झाले आणि त्याच्या झळीने त्यांचे डोके एकदम दुखू लागले. बाजूच्या कारखान्यात एका चक्राचा पट्टा सुटल्याप्रमाणे काहीतरी कोसळत असल्याचा धाड धाड आवाज येऊ लागला व मधून मधून ओरडण्याची माळ ओढल्याप्रमाणे एका कुत्र्याचे तुकडे तुकडे वजा ओरडणे ऐकू येऊ लागले. मास्तरांनी अंगठ्यांनी डोळे दाबताच त्यांना थोडे बरे वाटले. ऑफिसमधून वर्तमानपत्र तरी आणावे म्हणून ते उठणार तोच त्यांच्या छातीत अणकुचीदार कळ उठली व डोक्यात हजारो गोडमाशा उठल्यासारखे वाटले. त्यांनी घाबरे होऊन मारुतीला हाक मारली. अरे पाणी घेऊन ये रे ग्लासभर, मला कसंच वाटतंय, लवकर ये. ते मटकन खुर्चीत बसले व धापा टाकू लागले. आता त्यांचे कपाळ ओले झाले होते. त्यांनी हातरुमालाने चाळीशी पुसली, पण कारण समोर काहीतरी तलम पसरल्यासारखे वाटू लागले. समोर हाडांचा सांगाडा इकडून तिकडे शांतपणे फिरत होता व त्याच्या विचकल्या दातांची रेषा खडूने रेख काढल्याप्रमाणे दिसत होती. मास्तरांचे डोके जड झाले व सारे टेबलावरच व समोर टेबलावरच त्यांनी अंग टाकले. आपल्याला काहीतरी विलक्षण चमत्कारिक होत आहे असे त्यांना जाणवू लागले, पण काय ते समजेना. चिंध्यांच्या ढिगात काहीतरी शोधावे त्याप्रमाणे काय होत आहे हे समजण्यासाठी ते चाचपडू लागले. लाल पेटलेल्या पडद्यासमोर सांगाडा हसत डोलत होता व त्याच्या रिकाम्या छातीतून कारखान्यातील कर्कश आवाज, कुत्र्याचे भुंकणे, मोटारीच्या हॉर्नचा फवारा असले वेडे आवाज ऐकू येत होते. थोड्या वेळाने सांगाडा खिदळू लागला. बायका पिन काढतात त्याप्रमाणे त्याने डोक्यातील खिळा काढून टाकला व हलकी पावले टाकत तो मास्तरांकडे येऊ लागला. मास्तरांचे डोळे विस्तृत झाले. त्यांनी हात वर उचलून त्याच्याकडे बोट दाखवले, पण ते सारखे थरथरत होते. मारुती, मारुती. त्यांनी पुन्हा हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण आता त्यांचा घसा जळल्यासारखा झाला होता. कमल, बघ ग हा. सांगाडा तेथून गेला नाही. उलट अगदी समोर येऊन टेबलावर हात ठेवत वाकून तो त्यांच्यापुढे उभा राहिला, पण त्याला आता मारुतीसारखेच पिवळसर बटबटीत डोळे होते आणि त्यातून तुकारामाच्या फोटोमागील झुरळे तुटल्या माळेच्या मण्याप्रमाणे एक एक बाहेर पडत होती. त्याचा आवाजही मारुतीसारखा घोगरा होता. तो सारखा म्हणत होता, साहेब पाणी पाहिजे, साहेब पाणी प्या. बिनहिरड्याचे दात विचकत होता. शेवटी त्याने आपला हात उचलला व त्या टोकदार कठोर हाडांच्या हाताचा स्पर्श मास्तरांच्या धगधगीत कपाळाला झाला व त्यांनी गपकन डोळे मिटून घेतले. मारुतीने ग्लास टेबलावर ठेवला व त्यांच्या कपाळावरील हात बाजूला घेऊन त्यांना खुर्चीतच सरळ बसवले व लगेच तो जोशी हेडमास्तरांच्या खोलीकडे गेला. वाटेत तंबाखूची चिमूट भरत त्याने इतर मास्तरांना ती हकीकत सांगितली. त्यांचे कोणाचेही वैयक्तिक लागेबांधे नव्हते, पण मास्तरांच्या आकस्मिक जाण्याने त्यांना इतर गोष्टींचा विसर पडला. सारा दिवसच एकदम विटल्यासारखा झाला व त्यांची मने जडावली. आपला भाऊ आजारी असता विचारपूस करण्यासाठी मास्तर घरी कसे आले होते हे कुलकर्णींना उगाचच आठवले. जोशी हेडमास्तरांनी
असा उद्गार काढला व ते मिनिटभर स्तब्धच राहिले. शाळेची एक भिंतच पडल्याप्रमाणे त्यांचे मन विषण्ण झाले. थोड्या वेळाने ठिकठिकाणी मुलांचे मूक घोळके दिसू लागले. एक अतिशय अबोल आणि उत्कृष्ट मास्तर गेले या माहितीने काहीतरी महत्त्वाचे दुर्मिळ असे हरवले अशी हुरहुर त्यांच्यात दिसत होती. साऱ्या शाळेवर प्रेतावर वस्त्र पसरावे त्याप्रमाणे दुःखाची छाया पसरली. फक्त मारुती मात्र आपण ही बातमी सगळ्यांना सांगितली, सर्वत्र धमाल उडवली या समाधानाने आपले भाबडे बडबडे दुःख चेहऱ्यावर ऐसपैस पसरून उगाचच इकडे तिकडे धावपळ करू लागला. मौज दिवाळी 1956 मध्ये आलेली ही कथा. सांगाडा, जी. ए. कुलकर्णी. कथासंग्रह निळा सावळा. सांगलीच्या घटनेचा आणि याचा तसा परस्पर संबंध नाही, पण कोणास का ठाऊक बिचारा त्या ज्या मास्तरांनी आपल्या मुलीला नीटमध्ये मार्क मिळाले नाही म्हणून मार दिला खुंट्याने आणि त्यात तिचा मृत्यू झाला दुर्दैवी. पण आधी आठवले हे नाडगौडा मास्तर. माहीत नाही कशामुळे आठवले, पण आठवले.